रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, मनसेची तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी। कोकणात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भात व नाचणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने तहसीलदार तसेच कृषी अधिकारी गुहागर यांना निवेदन देऊन सर्व प्रभावित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई तात्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। अवकाळी पावसामुळे मोठ्या मेहनतीने उभा केलेली भातशेती जमीनदोस्त झाली असून कापणीला आलेली पिके नष्ट झाली आहेत। शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेल्याने ते आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत। पंचनामे सुरू असले तरी प्रत्यक्षात किती नुकसान भरपाई मिळणार याबाबत शेतकरी अनिश्चितता आहे। मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितलं की कोकणातील शेतकरी स्वाभिमानी आहे, तो कधीही सरकारकडे हात जोडून मदत मागत नाही, पण आजच्या आपत्तीच्या काळात सरकारने पुढाकार घेऊन सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय आणि सरसकट नुकसान भरपाई द्यावी। तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली गेल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही। शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, झालेल्या नुकसानीची छायाचित्रे आदी कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात किंवा कृषी विभाग गुहागर येथे जमा करावीत, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आलं आहे। महानकरे न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।